बघा, या अशा प्रकारच्या गाईला अँटी किक बारचा काही उपयोग होत नाही. ही वासरालाही पिऊ देत नाही. बघा, वासरालाही पिऊ देणार नाही, कारण तिच्या सडाला सूज आहे. तिच्यावर हे चालू आहेत, काय म्हणतात त्याला, उपचार चालू आहेत, पण सडाला सूज आहे आणि तिला आत्ता दुखत असणार. आत्ता आम्हाला काय करायला लागतं, तर हे सडातलं दूध पूर्णपणे काढून टाकणं महत्त्वाचं आहे, नाहीतर मस्टॅटिस वाढून त्रास होईल. तर हिला अँटी किक टाकता येत नाही, बाळा टाकता येत नाही. बाळा टाकला तरीसुद्धा हिला कंट्रोल करता येत नाही. बाळा टाकायचा इथं प्रयत्न चालला आहे, जवळून करता येत नाही, कारण खूप जोरात लाथा मारते. आणि सडाची सूज बघा, सडाची सूज जी झाली आहे बघा, ह्याच्यामुळे खूप जास्त सूज होती. ही उतरवलेली आहे, आता जरा बरं आहेत. हे बघा, आता दोन पायांमध्ये दोन हे अडकायला लागतात दोन्ही बाजून. हे बघा काय चालू आहे. हे दोन्ही अडकवायला लागतात आणि आता ती जे अकांड तांडव करेल बघा. पण याच्याशिवाय काही पर्यायच नाही आहे. सूज उतरवली नाही, दूध पूर्ण काढलं नाही तर मस्टॅटिस वाढेल. मग इथे एक टाईट करून पकडून पकड घे, घट्ट पकडून ठेव, सोडू नको, घच्च जोरात. नाही मार सकती. आता बघा, ही आता हे दूध काढून फेकून द्यायचं आहे आम्हाला, कारण ह्याच्यात आत्ता अँटीबायोटिक्स आहेत. पण हे साफ होणं महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारच्या काही ना अँटी किक्स बारचा काही उपयोग होत नाही, अँटी किक बारचा, कारण ह्या आडव्या पडतात, ह्या वेडावाकडा काहीही करू शकतात. जोरात खेच. हां, बस टाईट कर. सडातून पूर्ण दूध काढणं एवढा एकमेव आमचा उद्देश आहे. ते घाण असो, खराब असो, काही असो. पूरा होगा ना। पिछला भी पूरा हो गया अभी।
ही सूज उतरण्यासाठी आणि थंड वाटण्यासाठी आहे.